नमस्कार, स्वागत आहे आजच्या मिनी व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे, थोडा इमोशनलही आहे, कारण आमच्या लाईफमध्ये एक मोठा बदल होतोय. आम्ही मूव्ह होतोय US मधून कॅनडामध्ये. हां, तुम्ही बरोबर ऐकलत. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण US मधल्या आमच्या आयुष्याचा हा शेवटचा दिवस होता. गेली कित्येक वर्ष या घरात राहून आम्ही कितीतरी आठवणी एकत्र केल्या. सगळं पॅक करणं हा खरं तर सगळ्यात इमोशनल टप्पा असतो बरं का. प्रत्येक वस्तूसोबत आठवणी जोडलेल्या असतात. पहिला सण, मुलांचे छोटे मोमेंट्स आणि घरातला प्रत्येक कोपरा. सगळं पॅक करताना फक्त घराच्याच आठवणी नाही, तर आमच्या मित्रांसोबत घालवलेल्याही आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. कितीतरी वर्ष एकत्र हसलो, सण साजरे केले आणि एकमेकांना साथ दिली. गुड बाय म्हणणं हे खरंच सगळ्यात कठीण होतं. मुव्हर्स आले, ट्रक भरला जात होता आणि घर हळूहळू रिकामे होत होतं. एक चॅप्टर संपत होता, पण मनात उत्साह होता नवीन चॅप्टरचा. हे पॅकिंग आणि मूव्हिंग हे खरंच खूप अवघड काम आहे. मागचे 2 महिने आम्ही हे सगळं पॅकिंग करत होतो आणि पॉड्स या सर्व्हिसतर्फे आता आम्ही हे सगळं सामान कॅनडामध्ये मूव्ह करणार होतो. लॉस एंजलसच्या रस्त्यांना शेवटचा निरोप देत आम्ही पोचलो एअरपोर्टवर. फ्लाईट पकडायची एक्साइटमेंट आणि गुडबायचा थोडा गहिवर, दोन्ही एकत्र. चेक इन झालं, बोर्डिंग पास हातात होते. आता खरंच कॅनडाकडे निघालो होतो. US ला अलविदा करताना मनात एकच विचार, धन्यवाद या सगळ्या आठवणींसाठी. प्रवासात मुलांची एक्साइटमेंट वेगळीच होती. आम्ही चौघे मिळून नवे स्वप्न मनात ठेवून जात होतो. शेवटी वेलकम टू कॅनडा. नवं वातावरण, नवे चेहरे आणि थोडा गारवा.